आणि यानंतरची बातमी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतची। या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना आज रायगड जिल्हा नियोजनाची बैठक पार पडली। या बैठकीच्या आमंत्रणावरून बरेच वादही झाले। बैठकीला ज्यांना बोलवायचं होतं त्यांना बोलावलंच नाही आणि ज्यांना बोलावलं ते आले नाहीत। अखेर फक्त 3 जणांमध्ये बैठक पार पडली। बैठकीत झालं काय, ठरलं काय, याही पेक्षा चर्चेत राहिलं काय, तर ते या बैठकीच्या निमित्तानं रंगलेलं मानापमान नाट्य। रायगडचे पालकमंत्री नक्की कोण? आदिती तटकरे की भरत गोगावले? या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळालेलं नसतानाच रायगडच्या डीपीडीसी अर्थात जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक झाली। या बैठकीला अजित पवार आणि आदिती तटकरे असे दोघेच उपस्थित होते, तर जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली। जिल्हा नियोजनाच्या या बैठकीला भरत गोगावले आणि शिवसेनेचे आमदार उपस्थित राहणार का याची उत्सुकता होती, पण भरत गोगावलेंनी या बैठकीकडे पाठ फिरवली, तर शिवसेनेचा एकही आमदार या बैठकीला उपस्थित नव्हता। या बैठकीला फक्त मंत्र्यांनाच बोलवण्यात आलं होतं असं स्पष्टीकरण अजित पवार गटानं त्यावर दिलंय। त्यानंतर बैठकीच्या आमंत्रणावरून शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये मानापमान नाट्य रंगलं। या बैठकी संदर्भात आमदारांना कोणतीही आम्हाला त्या ठिकाणी कल्पना देण्यात आलेली नाही। कलेक्टर ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहतात, मग आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलवण्यात आलं नाही? त्या ठिकाणी कलेक्टरांची सुद्धा जबाबदारी होती का? त्यांनी आम्हाला या संदर्भात माहिती द्यायला पाहिजे होती। परंतु अजितदादांच्या दालनामध्ये ती बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीला आमदारांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं। आमदारांना त्या ठिकाणी माहिती सांगितली नाही। आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहोत। आमच्या मतदारसंघातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्नसुद्धा आम्हाला डीपीडीसीच्या माध्यमातून सोडवायचे असतात। ही मीटिंग खरं तर जिल्हा नियोजनच्या दालनामध्ये होती, वित्त विभागाच्या दालनामध्ये होती। आम्हाला 3 आमदारांना किंवा रायगडच्या कुठल्याही आमदाराला याचं निमंत्रण नव्हतं, पण आम्ही बघितलं तर आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत त्या मीटिंगला त्या उपस्थितीमध्ये होत्या आणि शासकीय अधिकारी सगळे DP वगैरे उपस्थित होते। मी आता माहिती घेताना कळलं असं की दादांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजनची आढावा बैठक झाली। खरं तर स्थानिक लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामास्वरूपात याच्या अगोदर ती एक बैठक होऊन जिल्हाधिकारी स्तरावरती त्याचं नियोजन करून त्या बैठकीला जाणं काळाची गरज होती, पण या संदर्भातली कुठलीही चर्चा झालेली नाही आहे। आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्या याच्यात डावललं असं दिसतंय। गोगावलेंनी पालकमंत्री पदाची मागणी करण्यात गैर काय असं म्हणत काही दिवसांपूर्वी गोगावलेंच्या पाठीशी उभे राहिलेल्या एकनाथ शिंदेंनी आज मात्र या वादावर सारवासारव केली आहे। जिल्हा नियोजनची बैठक ठाणे जिल्हा आणि मुंबई शहरची बैठक होती। त्या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली। या संदर्भात कोळीवाडे आहेत, कोळीवाड्यांचं डेव्हलपमेंट आहे आणि त्याचबरोबर आपले किल्ले आहेत काही मुंबईमध्ये, त्याचं रिस्टोरेशन झालं पाहिजे, हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळाल्या पाहिजे, क्वालिटी सुविधा मिळाल्या पाहिजे आणि काही इक्विपमेंटची आवश्यकता आहे। तर अशा सर्वच चर्चा जिल्हा नियोजन बैठकीत झाल्या होत्या आणि त्या आजच्या या बैठकीमध्ये मी सर्व सविस्तरपणे अजितदादा आणि आमची चर्चा झाली। आज पालकमंत्र्याची बैठक नव्हती। रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली। पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर मिळेल। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। त्याचाच परिणाम म्हणून रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक फक्त दोघांमध्येच पार पडली। रायगडच्या जिल्हा नियोजन बैठक अर्थात डीपीडीसीला सर्व आमदारांना लोकप्रतिनिधींना बोलवणं अपेक्षित होतं, मात्र अजित पवारांनी फक्त मंत्र्यांनाच बोलवलं। त्यातही भरत गोगावले या बैठकीला नव्हते, तर दुसरीकडे आदिती तटकरेंच्याच नेतृत्वाखाली बैठक झाली असा एक संदेश दिला गेला। एका बाजूला रायगडचं पालकमंत्रीपद नेमकं कुणाला यावरून महायुतीत जोरदार खलबतं सुरू आहेत, वाद सुरू आहे। अशा परिस्थितीत अजित पवारांनी हा वाद नकोच अशा स्वरूपाची भूमिका घेतल्याचं दिसून येतं। 18 जानेवारीला पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली। त्यानंतर शिवसेनेच्या नाराजीमुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली। रायगडमध्ये आमदारांच्या संख्येवरून शिवसेना पालकमंत्री पदासाठी गोगावलेंच्या नावासाठी आग्रही आहे।
तर आदिती तटकरेंकडे असलेलं पालकमंत्रीपद सोडण्याची अजित पवारांची अजिबात तयारी नाही आहे. पालकमंत्रीपदाबाबत कुठल्याही वरिष्ठ नेत्याला विचारल्यावर लवकरच तिढा सुटेल एवढंच उत्तर मिळतंय. तोडगा काढून नाराजी आणखी वाढवण्यापेक्षा पालकमंत्री पदावरचा तिढा जैसे थेच ठेवायचा आणि आपल्याला हवे तेच निर्णय घ्यायचे हे नेत्यांसाठी जास्त सोयीचं दिसतंय. रायगडहून मेहबूब जमादारसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.